उजनी धरणातील आवक आणखी घटली आहे, तसेच विसर्गही मोठ्या प्रमाणावरती कमी करण्यात आला आहे। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। उजनी धरणाबाबत कालची महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आली आहे। कालच्या तुलनेत धरणाची आवक आणि विसर्ग दोन्हीमध्ये आणखी घट झाल्याने भीमा नदीकाठची पूर परिस्थिती टप्प्याटप्प्याने दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। 7 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार दौंड बंधाऱ्यावरून उजनी धरणात 26,297 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। काल हीच आवक 28,241 क्युसेक होती, म्हणजेच आवकेत आणखी घट झाली आहे। धरणाच्या विसर्गातही मोठी कपात करण्यात आली आहे। काल 41,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर तो आज 31,700 क्युसेक करण्यात आला आहे। म्हणजेच प्रशासनाने 10,000 क्युसेक विसर्ग हा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान वीर धरणातूनही 1,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे। त्यामुळे उजनी आणि वीर धरणातून मिळून एकूण 32,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा भीमा नदी पात्रामध्ये सुरू आहे। एकूणच धरणातील आवक कमी होत असल्याने विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी केला जात आहे। तरीही नदीपात्रात मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। उजनी, वीर आणि राज्यातील प्रमुख धरणाच्या प्रत्येक ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज।